श्रीराम श्री हरी राम राम हॅलो हॅलो राम हॅलो हॅलो व्यवस्थित
करा हित ते करावे देवाचे चिंतन करून मन शुद्ध भावे सकळांच्या माया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित होय तो व्यापार तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या माया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा कथेचा विस्तार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धरू पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरणा होय सगळ्या विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कार आता गुरु वंदे भवबंद विमुक्ते ज्ञान प्रताप विलसत वचन अमृतांच्या अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वर भगवान अवतीर्णे हो श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझ्या दंडवता फुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा उपदेश पर प्रकरणातील यावत भूतलावरील प्रत्येक नरदेवधारी जीवाला उत्तम दिशा दाखवणारा उपदेश करणारा मार्गदर्शन करणारा चार चरणाचा अभंग म्हणजे चार वेदाचं मंथन करून निघालेलं नवनीत आज आपल्या सर्वांच्या सेवेत उपस्थित आहे विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांची या दिव्य आणि अलौकिक वाणीला स्पर्श करण्यापूर्वी परिहार देणं वारकरी संप्रदायाचा दंड कसल्या कारणानं किम निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत कारण जरी सर्वांना ज्ञात असलं तरी भक्त या नात्यानं सांगणं माझं कर्तव्य अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी असणाऱ्या
भगवान परमात्म्याच्या असीम कृपेला पात्र ठरलेले तुम्ही आम्ही आपण सर्वजण सज्जन भाविक. विशेष कृपा आहे पांडुरंग परमात्म्याची की 2024 मधला आजचा दिवस त्याने आपल्यासाठी उजाडला. तो दिवस आपल्याला बघता आला. लॉकडाऊन मध्ये आपली वहिवाट लागली नाही, त्या मार्गाने आपण निघून गेलो नाही. कोविड-19 मध्ये आपला घात झाला नाही. याचा अर्थ रामललाची, भोळे बाबांची, हनुमंतरायांची आणि राजा पंढरीचा त्याची आपल्यावर नक्की कृपा आहे. म्हणून आज आपण राहतो. म्हणून त्याची सेवा करणं, नामस्मरण करणं, सत्संगात आपलं उत्तर आयुष्य आपण व्यतीत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याला जर आवडीची जोड दिली तर मग काय, अहो भाग हमारे, की जी भक्ती करणं आपलं कर्तव्य आहे त्या भक्तीत जर अजून प्रेम ओतलं गेलं, आवडीनं जर ती भक्ती केली तर भगवान परमात्मा आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असाच दृष्ट लागण्याजोगा हा सुंदर अखंड रिणाम सप्ताह श्री क्षेत्र नादरपूर. दादा बोलताना इको कमी कर बघ, ज्या वेळेला गातोय ना तेव्हा ठेव. कारण माझं इतकं जर कीर्तन तू रिटर्न ऐकवलं ना दोनदा तीनदा हे काय 3 पाकिट भरायचे नाही. त्याच्यापेक्षा आपलं खुला वन टाइम, याला वन्स मोर नाही. तसंही पाहिलं तर आयुष्याला सुद्धा वन्स मोर नाहीच आहे. जे आयुष्य आपल्या हातात आलंय ना, यात बालपण गेलं, ते बालपण पुन्हा पाहिजे असलं तरी तुम्ही किती शिट्टे वाजून म्हटलं वन्स मोर, देयर इज नो वे की पुन्हा ते आयुष्य बालपण पुन्हा भेटणार नाही. जे प्रौढ अवस्थेत त्यांचं तारुण्य निघून गेले, त्या तारुण्याला वन्स मोर नाही. प्रौढ अवस्थेला वन्स मोर नाही, या जिंदगीला, या जीवनाला सुद्धा वन्स मोर नाही. इतकंच काय, मायबाप मनुष्य जन्म सुद्धा वन्स मोर नाही. म्हणून याची देही याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा इथपर्यंत जाण्यासाठी मिळालेल्या जीवनाचं साफल्य व्हावं करिता अखंड रिणाम सप्ताह असतो. विठ्ठल लागण्याजोगा इतका सुंदर अखंड रिणाम सप्ताह. नादरपूर गावामध्ये नादर कसा चाललेला सत्संग, गावातले सगळे भाविक मंडळी नादर, गावची सप्ताहाची कमिटी नादर, गायक वादक महाराज मंडळी नादर, सिस्टम धारकही नादर. बर का भाऊ, तुझा पण भारी आवाज द्यायला लागला तू. कल्याण मंडप डोंगरगावकर, कल्याण हो तुझं. असंच सगळ्या महाराज मंडळींना साथ करत राहा. अगदी खरं वाखडण्याजोगं आपलं सगळं कार्य आहे. आणि गाव नादर, गावकरी नादर, सप्ताह नादर, सप्ताह कमिटी नादर, गायक वादक नादर. आणि तुम्ही ज्यांच्या हातात गावचा कारभार सोपवला ना, त्या सरपंच ताई आणि आदरणीय निकम साहेब पण नादरच आहे. म्हणून इतकं सुंदर सर्व नियोजन होत आहे. आदरणीय हरिभक्त परायण सौभाग्यवती निकम ताई त्यांनी आणि आदरणीय हरिभक्त परायण निकम साहेब जे प्रशासकीय अधिकारी आहे, अहो आपल्या गावचाच काय इतक्या नादरपणानं जिल्ह्याचा कारभार साहेब सांभाळतायत. आपल्या गावचं भूषण आहे. आणि ज्या वेळेला गावात एंट्री केली, कोणीही गावात जात आता महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात जायचं, ज्ञानोबरायांच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या कृपेनं सगळीकडे जाणं होतंय, पाहणं होतंय. पण गावात गेलं ना की एकतर एंट्री करतानाच पहिले विचारे, आता तोच लोटा महादेवाकडे यायला लागला तो भाग वेगळा, एक लोटा जल इधर आ रहा है, नहीं तो लोटा लेके जाने वाले जो लोग होते हैं ना, सामने से महाराज लोगों का स्वागत करते हैं. फार वाईट वाटतं. परंतु आपल्या गावात आल्यावर खरोखर नावाप्रमाणे गाव आहे बर का. खरंच मी स्तुती म्हणून सांगते असं नाही. आल्यावर अर्धा तास गावातलं सगळं जे काही जी डेव्हलपमेंट आहे गावाची ती बघण्याजोगीला आहे. व्यवस्था आहे, प्रगती, गाव प्रगती पथावर आहे. आणि इतके पुरस्कार जिंकलेलं हे गाव, कौतुकास्पद असलेलं गाव, अगदी प्रवेश करतानाच त्याची प्रचिती आली. आणि तुम्हा सर्वांना याचं श्रेय जातं. आणि विशेष करून आदरणीय साहेबांना एवढं सुंदर प्रवेशद्वारातच, महाद्वारातच, याच्याही अगोदर जेव्हा तिकडून गावात प्रवेश करतोय तर पहिले आपलं जे सगळ्यांचं नियोजित ठिकाणी आपलं फिक्स घर प्रत्येकाचं कोणतं, या बंगल्याच्या काय भूषणात राहत आहे, वैकुंठ धाम, स्मशानभूमी. आता वैकुंठ धाम नाव दिले. आणि मग ते तुकोबरायांच्या विचाराचं खंडन होईल, कोणाला भीती पण वाटत. नाहीतर जगद्गुरु तुकोबराय आले वैकुंठाहून, आणि तसं आमचे गुरुवारे सांगतात आता आपल्या डोक्यात वैकुंठ धाम हे गावाच्या बाहेर.
तुकोबरायांचं सांगणं अरे जिथे साक्षात नारायण जिथे प्रत्यक्ष आहे त्यांच्या सेवेत आपण आहे ते वैकुंठ धाम आणि हे तिकडे घेऊन जाणारी वाट दाखवणार की तुला जरी वाटत असेल मी ह्या भल्या मोठ्या बंगल्यात राहतोय नाही राजा खरा खरा परिचय करून दिला ते साधं गीत आहे बघा तुम्ही गाडगे बाबांची स्कीम योजना राबवली ना ग्राम स्वच्छता अभियान गाडगे बाबांनी एवढं जागा केलंय समाजाला सामान्य भाषेत गावाच्या बाहेरचं जो बंगला आपला आहे त्याच्या बाबतीत बोलताना ते सहजच ते पद आठवायला लागलं री रे ऐक मानवा भाई तू राम नाम घेई नरासारखा नरदेहमान आल्या संसारा घे हरिनाम घे मानवाई सोडून दे हात लावून नशिबाला रडलोण नाही झाली या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील खरं कारण हे इथेच राहील सारं तू म्हणशील खरं कारण हे इथेच राहील सारं तुझ्यासाठी घर बांधले गावाच्या बाहेर तुझ्यासाठी घर बांधले गावाच्या बाहेर म्हणून घे हरिनाम घे मला जाणी सोडून दे हात लावून नशिबाला रडतो पायी या संसार पायी या संसार पायी या संसार पायी या संसार पायी हात लावून नशिबाला रडतो पायी या संसार पायी या संसार पायी हाच स्पष्ट भाषेत जागा करतात आणि आज माझे तुकोबराय जागा करायला आले चला एंट्री करताना तिथे झालेली सुधारणा झाडं लाईट पाणी इथं माणसाला भेटणं साहेब खेड्यानीच काय शहरात सुद्धा लवकर भेटणं आणि इथे स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध आहे हे वाखाणण्याजोग आहे मिळालं तसं पारमार्थिक लक्षणही बघायला मिळाले कोणाचं घर किती पॉश काही घेणं देणं नाही तुम्हालाही नाही मलाही नाही पण आल्यावर दोन मुली त्या ठिकाणी हनुमान चालीसा गात होत्या इकडे कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर जो नित्यनेम आहे दररोजचा त्या परंपरेप्रमाणे त्या नित्यनेमाप्रमाणे हरिपाठ झाला पाहिजे म्हणून ते दोन लेकर पुकारित होते हरिपाठाचा टाइम झाला आहे सगळ्यांनी या हरिपाठाला पुकारित होते बिचारे त्यांच्या पद्धतीनं हे जे संस्कार आहे खरं सांगायचं तुम्ही पारमार्थिक प्रगतीत जिंकलात मायबाप त्याला कोण्याही योजनेतून पुरस्काराची गरज नाही तुम्हाला सर्टिफाईड ज्ञानोबराय करतील बघा असाच परमार्थ चालवते शाबासकीची थाप तुकोबरायांची ज्ञानोबरायांची मिळाली आदिशक्ती मुक्ताईची मिळाली ना गावही नादर आणि आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जीवनही नादरच होणार आहे बघा ज्यांच्या जीवनात परमार्थ आहे आज जगद्गुरु तुकोबराय त्या जीवाला सावध करायला आले की जे या वाटेला आलेच नाही जे भ्रमात आहे जाता येईल अजून काय म्हातारा झालं का एखादा म्हणेल अजून तिसराचा दिवस आहे सप्ताहाचा आपल्यासारख्या सर्व भ्रांत जीवाला योग्य दिशा दाखवून जाग करण्याकरता उपदेश या अभंगातून करतात विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांच्या या अभंगामध्ये अधिक रस आपल्याला ग्रहण करता यावा याकरिता मा शारदेची कृपा ज्यांच्यावर झाली हे गंधर्वासारखे गायक आणि इंद्रासारखे वादक या ठिकाणी जे माझ्या सेवेमध्ये लाभत आहे त्यामध्ये आदरणीय टाळकरी मंडळी गावकरी का आपण हा समस्त गावकरी मंडळी गावकरीच आपण गणेशजी महाराज फार सुंदर मस्त पांडुरंगा गुरु प्रथम नमन नमनाला मंगलाचरणाला सुंदर साथ केले त्यांच्या बाजूला असलेले माझे धर्मपती डॉक्टर बिडाईत साहेबांनाही धन्यवाद त्यांच्या बाजूला असलेली गोड पंचपदीही आणि पहिल्या चालीला ज्यांनी साथ केली चाल गायले आदरणीय हरिभक्त परायण कैलासजी महाराज मोरे गोरे महाराजांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण सोपानजी महाराज फार सुंदर साथ आपण सगळेजण करतायत आणि कीर्तनाचा गाभा म्हणजे मृदंग आहे गोड अशी मृदंगाची उत्कृष्ट साथ करणारे आदरणीय हरिभक्त परायण
कृष्णाजी महाराज खूपदा महाराजांनी साथ केलेली, इथे फार सुंदर साथ करतायत आणि कौतुकास्पद असणारी साऊंड सिस्टीम कल्याण मंडप डोंगरगावकर. आपल्या सर्वांना धन्यवाद. उपस्थित असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, ज्ञात अज्ञात विद्वत प्रचूर असणारे महानुभाव, जरी आपल्या सर्वांचं नाव माहित नसलं तरी तुम्हा सर्वांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्म्याला वंदन आहे. इथे उपस्थित असणारे साहेब, ताईसाहेब, अधिकरून माता भगिनी, आदिशक्ती, मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई, वेणाबाई, सखूबाई, सगळ्या जणींच्या चरणावर वंदन करत, गुरुदेवांना वंदन करत, मा सरस्वतीला वंदन करूया. पंढरीनाथांना वंदन करून आदिशक्ती रुक्मिणी मातेला वंदन करत, जन्मदात्या माता पित्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करत आजच्या सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांची उपदेशात्मक असणारी ही दिव्य वाणी आपल्या जीवनातला अंधार दूर करून ज्ञानमय प्रकाशाकडे घेऊन जाणारी, सहजच भ्रमामध्ये निद्रिस्त असणाऱ्या अविद्येच्या निद्रेमध्ये गाढ झोपी गेलेल्या जीवाला जाग करणारे धारदार शब्द माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचे. या चार चरणाच्या अभंगामध्ये चौयुगामध्ये ग्रासलेल्या जीवाला आता मुक्ततेकडे घेऊन जाईल एवढी ताकद आहे माय बाप, कारण वाणी जगद्गुरु तुकोबरायांची आहे. विठ्ठल सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुगामध्ये जशी संतांचे अनेक अवतार झाले, भगवंतांचे अनेक अवतार झाले, तसे या जीवाला सुद्धा पुनरपि जननाम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे जय संसारे अनुदुस्तरे कृपया पारे पार करे. हे हरी, आम्ही पण असं किती वेळा ज्यांना यावे नित्य व्हावे पजित. आम्हालाही वाटतंय ना की पुन्हा ते युग गेलं, त्या युगात कोणीतरी होतं, पुन्हा पुढचं युग आलं त्याच्यात काहीतरी होतं, द्वापार युगाला काहीतरी होतं, कलियुगामध्ये आतापर्यंतच्या एवढ्या आयुष्यामध्ये मंडळींमध्ये त्यांचे नातवंड इंग्लिश मिडियमला जातात, त्यांचे अभ्यास हे घेता घेता ते नातवंड यांना मोबाईल शिकवतात. अख्खी एबीसीडी याच्या पाठ होऊन चालली. आता कोणी अडाणी नाही राहिलं. एबीसीडी मी चारच अक्षर सांगते, अल्फाबेट ज्याला म्हणतात, ए बी सी आणि डी. त्यातलं ए सोडून द्या, पुढं काय आहे बी आणि शेवटचं आहे डी. चार पैकी बी आणि डी, त्याच्यामध्ये आलाय सी, मध्ये काय आला सी. आता यात आपल्याला काय शिकवलं जायचं की ए फॉर ऍपल आपल्या सगळ्यांना माहितीये, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर कोण. तर आपल्याला इतकं माहिती, बी फॉर बॉल अँड डी फॉर डॉग, इतकं आपल्याला माहिती. जागा नाही का मागे? बरं आपण भजन घेऊया, तुम्ही पुढे पुढे सरका, पुढे ये बाळा, ये बाबा ये. सी फॉर कॅट माहिती आहे. आता ऐका माझ्या पद्धतीनं, आपल्या मनावर आहे, आपण बी फॉर बॅट म्हणणार की बी फॉर बॉल म्हणणार की एनिथिंग एल्स, काही पण मात्र बी फॉर असेल तर इथे बी फॉर बर्थ घ्यायचा. काय घ्यायचा? बी फॉर बर्थ. व्हॉट इज मीन बाय बर्थ? जन्म. बर्थ म्हणजे काय? जन्म. बी फॉर बर्थ जन्म अँड डी फॉर डेथ. डेथ माने मरण, मृत्यू, बरोबर की नाही? मग बी फॉर बर्थ अँड डी फॉर डेथ, देन व्हॉट इज सी फॉर? आता काय म्हणणार? सी फॉर कॅट. आता कशी बसन कॅट? आता नाही बसत. मग बी फॉर बर्थ अँड डी फॉर डेथ, इन बिटवीन बी टू डी देर इज अ अल्फाबेट that is C, and C for choice. Here C for choice. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मधला जो कालावधी मनुष्य देहातल्या जीवाला मिळाला, या मधल्या कालावधीमध्ये तुम्हाला जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर यू हॅव चॉईस. तर तुम्ही चॉईस करू शकता, मार्ग निवडू शकता, का नरकात जायचं गध्या कुत्रेवाणी कसंही राहू शकता, ज्याची त्याची मर्जी. विठ्ठल डोक्यात घेऊ नका, मला काही इम्प्रेशन टाकायचं तुमच्या अजिबात नाही, दूरदूरचा संबंध आहे. फक्त लक्षात आणून द्यायचंय की जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मधला जो कालावधी आहे, ज्याला आयुष्य असं म्हटलं जातं, बोलू नका बाकीचे कोणी. जे फार उशीर येतात आमच्याकडे असं म्हणतात VIP. आता माता मावल्यांच्या अडचणी असतात, घरचं सगळं नीटनेटकं आवरून यावं लागतं. माणसाच्या काय अडचणी?
एखादी सिरियल म्हणा, नाहीतर काहीतरी बैठक म्हणा, नाहीतर आता मोबाईल सगळ्यांनाच भेटलाय टाइमपास करायला. ऐका, जन्म ते मृत्यूच्या दरम्यान असलेला सिंह हा चॉईस साठी आहे. महाराज म्हणतात मनुष्य देहाला आलेला प्रत्येक जीव. जगद्गुरु तुकोबरे आपल्याला उपदेश करतायत, अरे भ्रांत झालेले जीवा, बहु भाग्यानं तुला हा मनुष्य देह मिळाला रे. तू म्हणशील इच्छा जरी करशील तरी पुन्हा पुन्हा नाही भेटणार. कोण्या जन्मीचं पुण्य होतं, कोण्या जन्मीचं तू असं निष्काम पुण्य केलं होतं की तुला हा मनुष्य जन्म मिळाला. तू आता दुर्दैवी नाहीये, तू दरिद्री नाहीयेस. ज्याला मनुष्य जन्म मिळाला तो प्रत्येक जीव भाग्यवान आहे. कोणी आपल्या नशिबाला कोसायची गरजच उरली हे. इतकंच काय सांगू, या देहाचं सोडा. काही जीव असे आहे की त्यांना वाट पाहावी लागते की आम्हाला निदान गाढव का होईना, कुत्र का होईना, मांजर का होईना, नालीतला किडा का होईना, पण शरीर मिळू दे देवा. शरीर भेटाना तळमळ होती, व्याकुळ आहे काही जीव, इतकी परेशानी आहे. मग ते तो देह तर मिळतच नाही, पण सगळ्या देहामध्ये उज्ज्वल देह हा मनुष्य देह आहे आणि हा देह तर सहज मिळतच नाही. आणि याच्यात सांगू, आपण इतके भाग्यवान आहे की देवतांना सुद्धा अपेक्षा आहे, त्यांची सुद्धा इच्छा आहे की हा नरदेह मिळावा, परंतु दुर्भाग्य त्यांचं की त्यांना मनुष्य देह मिळत नाही. त्यांना वाटेल तसे भोग भोगता येतात, मनात इच्छा निर्माण झाली तो भोग त्यांना प्राप्त होतो, जी कल्पना केली ती सगळं त्यांच्या ठिकाणी ते भोग उपस्थित राहतात, परंतु त्यांना नरदेह मिळत नाही. त्यांना भक्तीचा पर्याय त्या ठिकाणी सापडत नाही, म्हणून ते अपेक्षा करतात काय, स्वर्गीचे इच्छा आहे. काय कराल तुम्ही, मृत्यू लोकात जर तुम्हाला जन्म मिळाला, त्यांना काय वाटतं का असं काही किडे मुंगे व्हावं असं वाटतंय का? मृत्यू लोकातला कोणता जन्म मिळावा, नारायण नामे हो जीवन मुक्त ही व्यवस्था ज्या देहात आहे तो मनुष्य देह आमची इच्छा आहे. स्वर्गीचे अमर इहलोकी हा देह देव इच्छिता ती पाहे. अपेक्षा त्यांना का नारायण नामाशिवाय मुक्ती नाही, पण त्या भजनाची व्यवस्था स्वर्गात नाही घडेल. स्वर्गात इंद्र होता येईल, निष्काम पुण्य जर केलं ना तर इंद्र पण होता येईल, पण भक्त नाही होता येत. ही अडचण आहे तिथे. आणि इंद्रपद कुठपर्यंत आहे, जो पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोक. जोपर्यंत पुण्य गाठील आहे ना तोपर्यंत इंद्र आहात, जोपर्यंत बॅलन्स पुण्याचं अकाउंट एकदा कोरं झालं, पुण्य जर का संपलं चले जा गोइंग टू मृत्यूलोक. मग कुठे जा, येऊ लागते माघारी मृत्यूलोका. त्यांची अपेक्षा इथे येण्याची, आपली काय अपेक्षा, इथे येऊन काय चाललंय आपलं, हैल्या माडे घरदार बंगला गाडी बायका पोरं शेतीबाडी, याच्या पलीकडे काही विचार. याच्याही पलीकडे जीवनातलं मुख्य साध्य आहे देवे दिला देह.
भजना गोमटा त्याच्यासाठी मिळालाय आणि त्याच्यासाठी हवा होता स्वर्गातल्या देवांना, तो त्यांना नाही मिळाला, भाग्यवान आपल्याला मिळाला. आणि त्यात नादरपूर सारख्या गावात, महाराष्ट्र ही संतांची भूमी, त्यात आपलं गाव जिथे पुन्हा सत्संग आहे, वर्षभरात 2-2 4-4 सप्ताह होतील, पांडुरंग परमात्म्याचा दरबार आहे, शिवशंकराची कथा महाराज म्हणतात, बाबा हो आता तुम्ही अशा अविद्येच्या निद्रेत नका राहू, जागे व्हा. हे आयुष्य कधी दगा देईल, कधी संपेल, कधी शेवटचा श्वास असेल, काही सांगता येत. आता जागा रे भाई नो जागा, 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 रे भागा, रे भागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो काय गोड सांगितले महाराजांनी. भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. सगळ्यांना जागा होतात, एखादं उठून उभं राहील ना, हो महाराज तुम्हाला आम्ही झोपलेलं दिसू लागलो का? चांगलं असं भीटी भीटी पाहायला लागलो, कोण गात, कोण वाजवत, कोण कोणीकडे पाहत, कोण ऐकत, कोणाचं काय चाललं, आम्ही चांगलं चित देऊ नये, डोळे मोठे करून पाहायला लागलो. तुम्ही म्हणतात जागा रे भाई नो जागा. आम्ही कधी झोपलो? अरे राजांनो, व्यवहारातल्या झोपेच्या बाबतीत नाही सांगत आहे महाराज, लौकिकातल्या झोपेच्या बाबतीत नाही सांगत आहे, पण ज्याच्यासाठी जीवन मिळालंय ना त्या कार्यावर पांघरून घालून व्यवहार पाहायला लागला, तिथं तुम्ही झोपी गेला. मुख्य कार्य कोणतं आहे की इथे येऊन पहिले स्वतःचा शोध घ्यायचा आहे, त्याच्यानंतर देवाचं पाहुगड आहे. देव फार मोठी गोष्ट आहे आणि लई जड जातं ते ऐकायला, पण त्याच्याबद्दल नुसतं बोलणं सोपं आहे, त्याच्याबद्दल चिंतन करणं आणि त्याच्या ओळखीचा विषय फार पलीकडचा आहे. महाराज म्हणते इतक्या भानगडीत नका ना पडू, तुम्हाला सोपं करून सांगतोय मी, तुम्ही बाकीचं काहीच नका विचार म्हणतात. राजा हो, तुम्ही स्वतःचा जोपर्यंत शोध घेणार नाही तोपर्यंत भगवंताचा शोध लागणार नाही. विठ्ठल तेव्हा ती दादांच्या साक्षीने मी बोलतो म्हटले, आहे हा मी कोण करावा विचार. जगद्गुरु तुकोबराय संप्रदायातल्या वारकऱ्यांचे बाप आहे आणि बापाची तळमळ माझ्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे, म्हणून जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणात उपदेश करतात.
भूमिका बापाची, ज्ञानोबराय स्वतःचा विचार करायला लावतात, भूमिका आईची. आणि माय बाप म्हणून शोभल्या जाणारे संत म्हणजे तुकोबराय आणि ज्ञानोबराय. एक आहे विश्वाची माऊली आणि एक आहे जगद्गुरु, जगताचे गुरु बाप व्यक्तिमत्व तुकोबराय. आणि उपदेश करतायत आता तरी पुढे हाची उपदेश. आता हा उपदेश कोण करतोय? तुकोबराय करतात. काय अधिकार आहे तुकोबरायांना? तुकोबरायांनाच अधिकार आहे. का? उपमाने जवळ देश दूरदर्शनी धातू आहे, व्याकरण ज्यांना कळत. यामध्ये ज्यांनी देवाचं जवळून दर्शन घेतले म्हणजे देव ओळखला, देवाबद्दल सांगण्याचा, बोलण्याचा, जाग करण्याचा अधिकार त्यांचा, त्या अधिकाराला पोहोचलेले माझे तुकोबराय आहे. विठ्ठल म्हणून उपदेश करण्यासाठी तर तुमच्या माझ्या कल्याणाची, उद्धाराची तळमळ देखील आहे. बुडत हे जन न देखवे डोळा तळमळ आहे की जर समजा एखादा लेकरू उन्हात आणि आता मार्च मध्ये एप्रिल सारखं चैत्रासारखं ऊन आहे आणि या दुपारच्या भर दुपारच्या उन्हामध्ये वाळूचा ढिगार आहे आणि ती तापलेली कडक वाळू आहे, त्या वाळूवर तुमचं नवसानं झालेलं एकूण एक लेकरू जर खेळतील, पाय पडतील, डोक्याला ऊन लागेल, तब्येत बिघडेल, अरे उठ इकडे ये, नाही ऐकलं तर त्याला ओरडून सांगल, त्याने नाही ऐकलं तर शिव्या देऊन सांगतील, तितक्यानं नाही ऐकलं तर फटके देऊन ओढत आणतील, पण उन्हात लेकराला राहू देणार नाही. आणि एवढ्या चटक्याच्या उन्हात जर एखादी लेकराला राहू द्यायला लागली तर ती सख्खी आई का? समजलं तुम्हाला? खरंय खोट आहे? मग जी सख्या आईच्या काळजात जशी तळमळ ना तशी हे सगळे अविद्यारूपी उन्हात तळपणाऱ्या लेकरांकडे लक्ष जातं ज्ञानोबा तुकोबांचं आणि कळवळा येतो की अरे जागा व्हा, नका नादी लागू, उद्या पश्चाताप होईल, रडायची पाळी येईल. म्हणून तुम्हाला सांगतोय नका करू नाश, आयुष्यात ही तळमळ आहे. सावध करण्याच्या पाठीमागे स्वार्थ नाहीये, काही तळमळ आहे, व्याकुळता आहे. का? तर या आयुष्याचा अभ्यास केला ज्ञानोबा तुकोबांनी, अभ्यास केला. खरं पाहिलं तर मनुष्य देहातल्या जीवाला दुःख होण्याचं काही कारणच नाही. या जीवाला दुःख होण्याचं काही एक कारण नाही, तरी हा रात्रंदिवस रडतोच. लोकांदेखत जरी नसला रडत, लोकांतात जरी रडत नसला तरी एकांतात तो कधी हसतच नाही. एकांतात सारखी चिंता, सारखा विचार करतो. आता कसं, पुढे कसं, या का लग्न कसं पार पाडायचं, ते पार पाडल्यावर त्याच्या पुढची चिंता, येती जातीची चिंता, त्याच्यानंतर मग लग्न जमेपर्यंत गोडगोड बोलणारे सोयऱ्यांचा रंग बदललेला नंतर पाहायला मिळतो. आता पोरीचं कसं होईल त्याची एक चिंता आपल्या गावातली सोडून. पण असं अनुभवायला आलंय की माता माऊल्या अक्षरशः फार खेद व्यक्त करतात की अगोदर इतके गोड बोलतात पोरगी करेपर्यंत, नंतर काय नेमकं होतं काही कळत नाही. त्याचं कारण एकच आहे की बाकी कोणी नाही, आपल्या कुटुंबातल्याच लोकांकडून ऐकायला मिळालं बाई तसं काही नसते बरं का. खरं कारण तर एवढंच आहे का अगोदर हिला वाटतं की माझा बाळ्या तसं नाहीये गड्या, तो काही बायकोच्या आहारी जाणार नाही. हिला वाटतं फक्त हिच्याच पात्राला धरून तो राहिला पाहिजे. लग्न झाल्यावरही आईला वाटतं मग हिच्याच पात्राला धरून राहायचंय तर ती पात्रावाली कशाला आणली? खरंय खोटंय सांगा, हे बी पॉझिटिव्ह. आपल्याला थोडीशी मेंटॅलिटी बदलावं लागणार आहे माता माऊल्यांनो. तुम्ही चाव्या नका देऊ लवकर, काही हरकत नाही. आजची नवीन पिढीतली पोरगी रिकामीच नाही तुमच्या चाव्या सांभाळायला. ती म्हणते बरी झंझट यांच्याकडे, दळण तूच आण, बाजार तूच आण, भाज्या तूच निवड, काय बनवायचं तूच सांग. हेड्याकाच नाही डोक्याला, काय बनवायचं, कसं बनवायचं, किती जणांचं बनवायचं, काहीच नाही. ती आपलं सांगितलं तितकं काम करायला खुश आहे. त्यातल्या त्यात चांगली वेल एज्युकेटेड असली तर मग विचारूच नका. नाही हे उगाच इतका आवडायचा प्रयत्न करतात, काही नाही आपल्या हातात. उद्या तुकडं त्यांच्याच हाताने खायचंय बी. थोडस सावध नका वेड्यापणा करू, थोडं तरी सावध झालं पाहिजे. मी एक विनोद पाहिला म्हटले कारण मी पाहिला असतो. हा त्याच्यात काही नाही, घाईघाईनं ती सून पळत आली. अहो सासूबाई, अहो सासूबाई, अहो सासूबाई, ऐकलं का? काय झालंय? एवढं काय तोंड उतरलंय तुझं, काय झालं? अहो ननंद बाई यायला लागली. अगं बाई माझी बाई यायला लागली काय? खुश झाली रे ही सासूबाई म्हणणारी, इतकी खुश झाली. ननंद बाई यायला लागली म्हणल्यावर हिला वाटलं माझी मुलगी यायला लागली, इतकी खुश झाली. पण मग हिचा चेहरा पडलेला मला. काय झालं तुला, काय धाड भरली? बाई पोर एवढ्या दिवसाने यायला लागली, महिन्यातून तर एकदा यायला भेटत तिला. कधी
आणि सून 6 महिने लवकर पाठवायची तयारी नाही. महिन्यातून तर यायला भेटतं बाई पोरीला ना आता यायला लागली तर हिच्या काय चेहऱ्यावर 12 वाजले. तुला काय काय एवढी धाड भरली बाई पोरी यायला लागली तर ननंद आली म्हणून सांगायला आली एवढा चेहरा उतरून दिला. अहो तसं नाही सासूबाई ऐकून तर घ्या माझं. काय ऐकून घ्या म्हणायला लागली. अहो ऐका तर खरी सासूबाई मी काय म्हणायला लागले एवढं काय म्हणायला लागले. तुला काय लागे आजच पुरण घाल म्हणते का. राहील माझी पोर 4-8 दिवस. मग पुरणाचा करू कधी बासुंदीचा करू कधी गुलाबजामुनचा स्वयंपाक करू. माझ्या लेकीला आवडत ते आपण करून खाऊ घालू. तुला काय एवढं वज झालं लगेच. अहो ऐका तर खरी सासूबाई मी काय म्हणायला लागले. काय म्हणायला लागले माझी नाही तुमची नणंदबाई यायला लागली. आता सासूबाईच्या चेहरा पाहण्यासारखा तिची सेल्फीच घ्यावा. आणि मग म्हणायला लागले आधी तोंड नव्हतं भाई तुला आणि कशाला यायला लागली ती. आता तिचे नाही का माय बाप ते नाही का वाटपात तिचं नाही का सोन्यासारखं भाऊ तिला नाही का अख्खं हवाली करून दिलं 7-12 सोडून दिला. आता नाही का तिचं तेवढा पण नाही का हिस्सा वाटा. तिला नाही का पिशवी ठेवायला जागा तेवढी. थोडासा आपण विचार केला पाहिजे. आपलं जसं गोड लागतं ना मागच्याचा विचार करावा. असो मला काय सांगायचं याच्यातून आयुष्याचा जर विचार करायला लागला तर केवळ प्रापंचिक विषयामध्ये आपलं जीवन बर्बाद तर होत नाही ना. या बाबतीत दक्ष राहा नाहीतर उद्या रडायची पाळी आल्याशिवाय राहणार नाही. करके सावधान नका करू नाश आयुष्याचा पुन्हा पुन्हा नाही भेटणार. इतकंच काय आमच्या महाराजांनी सांगितलंय दुर्लभम त्रयमेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. हा 3 दुर्मिळ गोष्टी आहेत. 3 दुर्मिळ गोष्टींमधली सगळ्यात पहिली दुर्मिळ वस्तू मनुष्यत्व. हा मनुष्य देह अत्यंत दुर्मिळ आहे. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव. आणि यांनी खुशाला झोपून राहना. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही घरी जाऊन झोपून राहना. नाही तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यातलं पहिलं पद महत्वाचं आहे. नरदेह दुर्लभ जाना मनुष्य देह सगळ्यात दुर्मिळ आहे. दुसरी दुर्मिळ गोष्ट सांगितली दुसरी मुमुक्षुत्व. की मनुष्य जन्म तर मिळाला भाग्यवान आहे. सत्संगात आला भाग्यवान आहात. तुळशी माळ गळ्यात धारण केली गोपीचंदन दिलं का भिरमुख धारण केलं भाग्यवान आहे. पण इतकं करून सुद्धा परमात्म्यासाठी तो अजून भेटला नाही कळाला नाही. म्हणून जर एखादा अश्रू एखादा टिप जर गळत नसेल तर अजून भाग्य थोडं बाकी बर का. त्याच्यासाठी थोडासा अभ्यास असला पाहिजे. ती तळमळ त्याला म्हटले मोक्षत्व त्याला म्हटले मोक्षता. आणि तिसरी दुर्मिळ गोष्ट महापुरुष संश्रय. हा महापुरुषांची संगत लाभणं त्याहून दुर्मिळ आहे. इतका दुर्मिळ मनुष्य जन्म आहे तरी आम्ही असंच आयुष्य वाया जाऊन द्यायला जर लागलो तर इथे मराठीत सांगितलंय नरदेह दुर्लभ जाना. इथं मराठीत सांगितलंय. संस्कृत मध्ये सांगितलंय दुर्लभम त्रयमेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम. इथं काय संस्कृत मध्ये सांगितलं. आमच्या कबीरजीने हिंदीत सांगितलं. राजा हो नीट ऐका त्याचा माथेरा नका होऊ देऊ. आणि आज जर वायाला गेलं ना पुन्हा पुन्हा नाही भेटणार. तुमची आहे तेवढी प्रॉपर्टी जरी तुम्ही मोबदल्यात द्यायचा प्रयत्न केला सेकंद भर नाही भेटणार. सेकंद भर. म्हणून हरी मनुष्य जनमान मोल रे मृत्यू मनुष्य जनमान मोल रे मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी
वाजवणार राजा. हे मनुष्य जनमान बोल रे, मिट्टी में ना डोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है कभी नहीं कभी नहीं अब तो मिला है ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं त्या गोड प्रबोधन करतात कबीरजी. याच बाबतीत जागवले जगद्गुरु तुकोबरायांनी. आणि विनंती प्रत्येक जीवाला, तुम्ही गडबडत वेळी लोटंगण घातलं तरी हे आयुष्य पुन्हा भेटणार नाही. नका करू नाश आयुष्याचा. याकरिता जे कोणी म्हणत असेल की आताच काय परमार्थाची वेळ नाही, म्हातारपणात बघू, त्याला जागा करतात. अरे बॉन्ड करून नाही आलात तुम्ही, अजून पुढचा क्षण सुद्धा जगणार आहात नाही. नॉन गॅरंटेड जीवन आहे आपल्या हातात, म्हणून सावध. आणि एखाद्याला जर हे शब्द पोहोचले, जर हे संतांचे वचन त्याच्या काळजापर्यंत पोहोचले, तो कदाचित महाराजांना विचारेल, महाराज आतापर्यंत चूक झाली हो, करायला पाहिजे होता परमार्थ नाही केला, नाही खायला पाहिजे होतं ते खाण्यात आलं, इथून पुढे माळ घालायची इच्छा आहे माझी, पण सांगा ना आता नेमकं मी काय केलं पाहिजे. कबीरजी उत्तर देतात, तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर, शाम सवेरे बैठ के बनमरे ध्यान प्रभु का लगाया, ध्यान प्रभु का लगाया, ध्यान प्रभु का लगाया तू कीर्तन में आया कर, गीत प्रभु के गाया कर, शाम सवेरे बैठ के बनमरे ध्यान प्रभु का लगाया, जो मिला है फिर न मिले, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं करके सावधान, नका करू नाश आयुष्याचा. आणि अशा वेळेला इतके विनंती करायला लागले तुकोबराय, अरे तुम्हाला सांगतोय सावध व्हा, पुढचा श्वास आपला नाही, काळ कधी येईल सांगता येत नाही, एवढ्या बिनफिकीर बिंदास तर राहू नका, क्या भरोसा इस जिंदगी का साथ देती नाही हो. नाही ऐकायला लागले ना हे जीव, तर त्यावेळेला महाराज म्हणतात, मी तुमच्या पाया पडतो, दंडवत घालतो. सगळ्यांच्या पाया, सगळ्यांच्या पाया. कडे गेले असते. हा कन्फ्युजन. हा पण आपल्याला चरणावर यायचं की तुकोबराय काय सांगताय की तुम्हाला आयुष्याचा नाश करू नका, हे तीनदा 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 सांगतोय बाबा. एवढं करून जर नसन कळत आता तो म्हणतोय पाया पडतो, दंडवत घालतो, सकाळांच्या पाया माझे दंडवत. आणि तुम्ही कोणतं प्रमाण देणार होतं?
या उपदेश प्लस विनंती आहे. इथं फक्त विनंती आहे. आजच्या अभंगामध्ये उपदेश करत असताना, विनंती करत असताना, पाया पडत असताना दंडवत घालेपर्यंतची जी विनंती आहे म्हणजे उपहास आहे. तुला काही थोडी तरी वाटते का जनाची? नाही तर हा त्याचा अर्थ आहे. तुकोबरायांनी दंडवत घालावं एवढी लायकी का तुझी? आज तुकोबरायांना पाहिल्यावर पांडुरंग परमात्म्याचा मागण्याची आस पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. हा अधिकारी जगद्गुरु तुकोबरायांचा काय भक्तिप्रधान जीवन जगले. नाही नाही नाही, माझ्या वडिलांची मिरासी का देवा? पाठीमागून आले, वडिलोपार्जित आले. आम्ही काय आत्ताच चालू टेम्पररी भक्त वाटलं काय? आता सप्ताहाचं वातावरण तयार झालं, माळ घातली, इलेक्शन आलं का काढली असं वाटलं काय? तुकोबराय म्हणतात माझ्या वडिलांची मिरासी का देवा? घ्या जरा साफसफाई नीटनेटकी करता का नाही? जसे येईल तसे घरचे काय दारचे काय सारखे असं नाही ना करतो ना. हा तितक्यात जर समजा फुलंबरीचे पाहुणे यायचे तर मग जरा अजून नीटनेटकं जरा बेडशीट नीट थोडं चेंज करा नाही का? घरातलं अजून नीटनेटकं आवरा. त्या पाहुण्या गावातल्या पाहुण्याला स्वयंपाक केला ना रोजची जेवणाची ताटं फुलंबरीहून पाहुणा आला ना तर जरा ठेवून दिलेले 4-5 ताटं ते बाहेर काढणार. आणि जर संभाजीनगरहून यायचं आहे वर्ष काठी कधीतरी 4-2 वर्षातून येणारा पाहुणा आहे, पुन्हा बार येत नाही. 3दा या 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 म्हटलं तर आता कधी संधी मिळते? आताशी पाहुणचार करायला मिळणार आहे. आता काय करणार? नुसते झाडलोट करणार, नुसतं बेडशीट बदलणार? नाही नाही, आता अजून किती टापटीप करता येईल. अगं इतका नीट नेटका झाडून घ्या, व्यवस्थित साफसफाई करा आणि स्वयंपाक बनवताना स्वतःचे केस नीट बांधून ठेवा. ताट पुसून घ्या, ग्लास स्वच्छ धुवून घ्या. पाहुण्यांची आवभगत करायची, स्वागत करायचंय, आतिथ्य करायचंय ना. त्यावेळेला तुम्ही किती तयारीत असतात की नाही? हा मग तो पाहुणा कधीतरी येणार आहे, एवढी तयारी चालली, मग त्याला काय भाजी भाकर थोडी वाटणार नाही. मग त्याच्यासाठी काय 4-4 भाज्या, सुक्या भाज्या 4, पतल्या भाज्या 4, डाळ भात, बासमती तांदूळ, प्युअर गावरान दूध, देशी गाईचं तूप घरी कढवलेलं. पाहुणा पहिल्यांदा येणार आहे, ते काही वारकरी थोडी डाळ आमटी. तो पाहुणा येणार आहे कधीतरी, त्याच्यासाठीची व्यवस्था आहे. मग स्वीट मध्ये 3 प्रकारचे वेगळे, चटण्यांमध्ये 4 प्रकारचे वेगळे, कोशिंबीर वेगळ्या पद्धतीची. हे सगळं जिथल्या तिथं इतके तयारीत असतात. मग ज्या वेळेला तो पाहुणा येणार आहे तर तुम्ही घर कान्या कोपऱ्यात सहित आवरतात. आणि त्याच्या सोबत का जर लक्ष्मी येणार आहे, बापरे बाप, मग किचन सहित घर धुवून काढतात. पाहुणे येणार, पाहुणे एवढी साफसफाई कान्या कोपऱ्या सहित करता की नाही? कधीतरी येणार आहे एखादा आणि विशेष आहे त्यावेळेला इतकी साफसफाई करतात. तुम्हाला साक्षात भगवान परमात्मा करा म्हटलं तिथं कोणती साबण लावायची, कोणती साबण वापरावी, कुठला निरमा वापरावा, हमाम, रेक्सोना, लक्स, अजून काय काय आता डव, ह्या कोणत्या वापराव्या? हे काहीच चालत नाही. हे प्रोडक्ट हे फक्त बाह्य दृष्टीने वापरण्या लायक आहे, त्यातही भरपूर केमिकल आहे. आणि ज्याला प्युअर जगणं कळतंय ना, आरोग्य ज्याला कळतंय ना, तुम्ही तर लय भाग्यवान आहे. ग्रामीण भागात राहतात आणि प्युअर ऑक्सिजन तुम्हाला मिळतोय. ज्याला शेतातली बांधावरची माती जर अंगाला लावायला मिळाली ना, तो लय भाग्यवान आहे आजच्या दृष्टीने. कारण ती माती नाही मिळते बांधावरची. का म्हटलं तर बांधाच्या पलीकडे आतला असलेल्या क्षेत्रफळात सगळं रासायनिक खत टाकलेले, ती सुद्धा आता पाहिली तितकी प्युअर नाही राहिली. राहिलं तेवढं फक्त बांधावर गवत उगवण्यासाठी कोणी फवारणी करते का? नाही. म्हणून तितके त्या गवतामुळे वाचली तेवढी. जर एखाद्याला भयंकर होऊ नये तसा जर आजार झालेला असेल, सांगून जाते एवढं शिकायला 50-60 हजार घातलेले, फुकट नाही आला हे पण ज्ञान, पण देऊन चालले घ्या. आता काय म्हणतात त्याला, 1 वर 1 फ्री. हा तर जर असाध्य एखादा रोग असेल तर मायबाप सगळ्यात जास्त ताकद ह्या माती ते माती. एक अनवाणी मातीवर चालायचं, डांबरीवर नाही. कशावर? मातीवर. शेतात आपल्या शेतकरी लोकांना बघा ना, ते मातीत ज्या वेळेला काम करतात ना, लोह त्यांना मातीतून मिळतंय, आयर्न जे आहे ना ते मातीतून मिळतंय. तर जर असा असाध्य आजार आहे, एखादा चमडीचा रोग आहे किंवा आतून एखादा कॅन्सर सारखा जरी आजार असला तरी घाबरून न जाता त्याला मड थेरपी म्हणतात, माती चिकित्सा. की त्या भागाला जर तुम्ही मातीत पुरून घेतलं, मानेचा असेल, गळ्याचा असेल, छातीचा असेल, पोटाचा असेल, पायाला कुठं गोळा असेल, कुठं असेल, काही असेल, तितकं जर रोज 1-1 घंटा मातीत जर तेवढं पुरून घेतलं ना, त्या मातीत इतकी ताकद आहे, सगळे असणारे जंतू ती मारून टाकते आणि तुमचे पोषक असणारे जे
त्याला काय म्हणतो माहितीये का, शत्रू पेशींना मारतात आणि मित्र पेशी वाढवते. हे मातीचं काम आहे, ही ताकद आहे या मातीमध्ये. म्हणून मातीशी आपला संबंध असला पाहिजे. आमचे गुरुदेव म्हणतात किती मोठे झाले ना तर हवेत नका उडू, मातीवर राहा, जमिनीवर राहा, दोन्हीकडून फायदा होईल, मनात अहंकार येणार नाही. आणि दुसरा फायदा निरोगी राहा. म्हणून दोन्हीकडून माती फायद्याचीच आहे. आणि आज जरी तिला विसरले तरी शेवट तिच्याकडेच. विठाल विठाल याची उद्या मुठभर माती व्हायच्या अगोदर आपण आज जागा झालं पाहिजे. चला, कुठं विषय होता माहितीये का आपला हा. महाराज सांगायला लागले शुद्ध करायचं चित्त, शुद्ध करायचं. याच्यासाठी भगवंताचं नाम मी म्हटलं अप्रत्यक्ष रीतीनं शुद्धता झाली पाहिजे. आपुलाने चित्त शुद्ध करा. मग हे चित्त शुद्ध करायचंय, याच्यासाठी काय वापरणार, बाहेरची साधना नाही तर चित्त शुद्धीसाठी भगवंताचं. पहिल्यांदा शंकराचं प्रागट्य कसं झालं कोण सांगतंय? सगळ्यात पहिले या मृत्यू लोकामध्ये, या धरतीवर शिवशंकराचं प्रागट्य कसं झालं कोणास ठाऊक. ते महाराज जाणील, कथा जाणील. ऐकली असेल तुम्ही कथा, लक्षात नसेल ऐका. मागे अजून नाही बाबा, ते पहिल्या दिवशी आहे. कारण आपल्या महाराष्ट्रातली पहिली शिवकथाकार झी टॉकीजला कथा होऊन 141 देशात आमची शिव महापुराण कथा गेलेली. त्याच्यामुळे शिवपुराण असं डोळ्यापुढे पळतंय नुसतं. तर सांगितलं जातं की शिव महापुराणामध्ये, किंवा राहिलं असेल त्यांचं सांगायचं, मागे असेल कदाचित, जे असेल ते ऐकून घ्या. चला, की सगळ्यात पहिल्यांदा शिव तत्वाचं जे प्रागट्य झालं ते मैं बडा या तू बडा, कोण सबसे श्रेष्ठ आहे, ब्रह्मा विष्णू में पैज लगी थी. हा झालं झालं आता आलं. ब्रह्मा विष्णूची पैज लागल्यावर दोघातलं भांडण मिटवायला एक तेजस्वी अग्निस्तंभाच्या रूपामध्ये पहिल्यांदा शिवशंकराचं प्रागट्य झालं. आणि त्यावेळेला सिद्ध करताना याला ब्रह्मदेवाने खोटेपणा केला, कपट कारस्थान केलं. केतकीच्या फुलाला सोबत घेतलंय, ग्वाही द्यायला लावली. केतकीच्या फुलांना खोटी ग्वाही दिली म्हणून त्याला सुद्धा शिवपूजातून वर्ज केलं गेलं. बरोबर की नाही? आणि ब्रह्मदेवाला म्हटलं इतका मानासाठी हापापला तू, मै बडा करके झुटी शर्त लागत आहे. अरे माझा शोध नाही लागला ना, अंतचा ना आरंभाचा जो अनादि अनंत आहे त्याचा शोध कसा लागणार आहे? आणि तू जर शोध लावतोय म्हणला तर शिवाला मर्यादित आणायला लागला. आणि शिवाला मर्यादित आणणारा अजून कुणीच नाही. कारण जो शिव आहे तो चैतन्य, जो चैतन्य तोच आत्मा, जो आत्मा आहे तो जीव आहे. एक हरी आत्मा, जीव शिव सम आहे, एकाच आहे. म्हणून शिव तत्वाचं कधी खंडन होत नाही, ते कधी मर्यादित नाही, ते मरणाच्या यादीत नाही, त्याचा अंत कधी होऊ शकत नाही, अंतही लागत नाही तर आरंभ लागू शकत नाही. आरंभ ज्याचा आहे, अंत त्याचा, जन्म ज्याचा, मृत्यू त्याचा, बनवलं जे खंडन त्याचं होणार. बरोबर की नाही? इथे जो आद्य आहे, जो अनादि आहे, जो अनंत आहे, ज्ञानोबरायांनी त्यालाच वंदन केलंय. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपा वेद ही त्याचं प्रतिपादन करतात, जो स्वतः आणि स्वतः सिद्ध आहे. मग श्री हरीने विनंती केली, प्रभू असे जर अग्नी रूपात तुम्ही राहाल, असे जर अग्नी रूपात एवढे तेजस्वी तुम्ही राहाल तर एखाद्या भक्ताला वाटत तुमचं दर्शन घ्यावं. ते जर जवळ आलं म्हटलं एक लोटा जल, ते भस्म होऊन जाईल ना, तेव्हा कशी सेवा करता येईल? मग या सामान्य मृत्यू लोकातल्या भक्तांसाठी भक्ती करता यावी याकरिता आपण वेगळ्या रूपात या ठिकाणी स्थिर व्हावं, प्रगट व्हावं. तेच ज्योतिर्मय रूपामध्ये शिवजी या धर्तीवर राहिलेत आणि आपल्याला सेवेसाठी सुलभ मार्ग करून दिलेला त्यांची सेवा आहे. हरी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय अस्मद्गजाय महेश्वराय नित्याय विद्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय.
देवीचा जप करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तुमच्या मनावर आहे नाहीतर ओम गणपतये नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा कोणताही ॲज पण त्या नाम मंत्राशिवाय चित्त शुद्ध होत नाही. आपुलाने चित्त शुद्ध करा आणि सगळ्यात सोपा उघडा मंत्र जाणा. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम किती जणांनी भजन केलं बरं? अवघड फार सोपं आहे. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला. मागच्या महिला पण केलं नव्हतं ना. एक आवाज जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला. क्या बात है. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण कोणाला आपला बंगला आठवला सांगा बरं. खरं आपली बागायती जमीन नाही, गाडी दारा पुढचे नाही, पैठणी काहीच नाही आठवलं. इतक्यात हरवले होते तुम्ही का चित्तातला कचरा बाजूला झाला होता आणि एक फक्त नाम मुखामध्ये वाणीचा आणि नामाचा संगम झाला ना. तिथे खिचडी काला होतो हरिनामाचा. खिचडी काला ही वाणी आणि नाम दोघांचं ऐक्य झालं तो एक काला सांगितलं. नाही दहीचा काला वेगळा, वाणीचा आणि नामाचा ऐक्य हा काला वेगळा आणि जीव ब्रह्मा ऐक्यात्मक तो काला वेगळा. सहजच आता मला सांगा त्याच्या काय हुशार लोक आहे ते. खरंच नादर आहे. त्याचं बिचारायचं कोण हे जन्मीचं निष्काम पुण्य होतं तेवढं कर्म होतं ते कीर्तनापुरतं इथपर्यंत येऊन घेऊन जायला सुद्धा तरी कामाला आलं. नाहीतर शहाण्याला सुचत नाही धर्म मंडपाकडे
मंत्र्याकडे यायचं ते मंत्री यांचं उठला का तोच धंदा आहे. ते इतक्या सहज नाही, याच्यासाठी सुद्धा फार पुण्य लागतंय. इथे येण्यासाठी सुद्धा फार पुण्य लागतंय. सहज नाही येत. नाम सुद्धा मुखात सहज नाही आहे. बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोड. त्याला सुद्धा इथून यायला तेवढं पुण्य मोजावं लागतंय, मोजावं लागलंय. असो सहज आहे. तुकाराम उपदेश करतात, खरं आहे की नाही? नका करू नाश आयुष्याचा, आणि ह्या जन्मात जर नाही भजन केलं, चित्त शुद्ध नाही केलं, तर पुन्हा त्याच्यासारखं व्हावं लागलं बरं का. तू म्हणाला आम्हाला काय पुढचा कुत्रा समजत आहे का? आम्ही आजच्या पाठीत म्हणतोय तुम्हाला आता भजन करा ना, काय हरकत आहे? आता आम्ही तुमच्या पायावर डोकं ठेवायला तयार आहे. फक्त काय करा, फुलाने चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करत असताना अजून काय करायचं सांगितलं? तुमचं हित त्याच्यात आहे. जर तुम्ही देवाचं चिंतन कराल, चित्त मन एकाग्र करून, तर अभंगाचं तिसरं हित ते करावे देवा, हित ते करावे आणि मग बसले. ए आवाज ना करू, आवाज ना करू. ए बाबाची पूजा चालू, आवाज ना करू. बाबाचं पोथी वाचायचं चालू, कोणीच आवाज नाही करायचा. ती सुनबाई दहशती, सासू सोडून ते लेकरं बाळ. आता ते थोडाफार आवाज होतोच ना मागे पुढे आत बाहेर. ते लोक बाबा ओरडतील पुन्हा. बाबाच काय चालू आहे? देवाचं चिंतन चालू आहे, पूजन चालू आहे, अर्चन चालू आहे, वाचन चालू आहे ग्रंथाचं. पण हे कुठपर्यंत चालतंय? बाबाचं चिंतन चाललंय, आईचं चिंतन चाललंय. हे सगळ्याचं चिंतन कुठपर्यंत चालतंय? कशा पद्धतीला चालतंय? बाबा चिंतन करतात, पूजन करतात, अर्चन करतात, ग्रंथ वाचायला लागलेले, त्यांचा नित्यनेम सुरू झालेला आहे. आणि तितक्यात घड्याळीकडे लक्ष केलेलं आहे. सुनबाईला सांगून ठेवलं, इतक्या इतक्या वाजता चहा पाहिजे, सासूबाई आठवण करून द्यायलाय. तुझं उरकलं का नाही ग? मग तर तापण पुन्हा ते लवकर दूध ताप येऊ, पटकन ते उकळे येऊ, आणि दे म्हाताऱ्याला चहा. सांगायला सासू, करायला सून. एवढी दहशत. बाबाची काय झाली? आवाज ना करू. आणि मग जसंही सुनबाईला ते चहा उकळला, थर 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 आवाज वरती आला. तितक्यात म्हातारी होती, अगं उतू जाईन ना, ते आवाज तिकडं पाहणार. म्हणजे ते उतू पण नाही गेलं पाहिजे, म्हातारा जागा झालं पाहिजे. दोन्ही गोष्टी ती बिचारी कायची. आणि तितक्यात तिने काय समजत, चहा तो काय नुसता कापत नाही आपल्या शिटीतला सारखा, असं डोकून पाहिजे काम नाही. ती कप बशी, कप भरून पुन्हा तो बशीत आला पाहिजे. निखळ दुधाचा चहा, 50-50 नाही,
पाणी टाक पाणी कर कालच्या वाणी अजिबात नाही प्युअर दूध आणि मग ती चहा जशी कप बशीत ओतली आणि ती कप बशी जशी ही नेऊन आदळली बशीवर कप आदळला की बाबाचा नित्यनेम गुंडाळला. असं चिंतन तुकोबरांना भीती वाटली अरे नुकसान करून घेसाल सोंग तर चाललंय परमार्थाचं पण फायदा नाही होणार लोकांची कमी स्वतःची फसवणूक जास्त कराल म्हणून सावधान. करुणिया मन एकविध किंवा करुणिया मन करू नका. एखादा म्हणजे आम्ही कुठे नाश करायला लागलो न्यावे खावे बरे असावे खाऊन पिऊन नाश करायला लागलो तुम्हाला कोण म्हणा आयुष्याचा नाश होतोय. अरे वेड्या बाबा पुन्हा ही जिंदगी भेटणार नाही तू मुतारा पिऊन घालायला लागला म्हणतो की आम्ही आमच्या पद्धतीला जगायला लागलो. व्यक्ती स्वातंत्र्य जरी असलं तरी संत मायबाप आहे आणि लेकरू म्हणून तुझ्याकडे पाहायला लागला तू किती उन्हाळवाणी राहून आयुष्य बर्बाद करशील. सावध. दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाती है अपने कब्र का दाम खर्च के मुंह में मक्खियां आती है भाई मुंह में मक्खियां आती है. मत पिया स्वतःच्याच कमराचं खर्चायचंय अपने कमर का दाम खर्च के मुंह में मक्खी आती है. दारुड्या माणसाला तुम्ही किती जण पुढे होऊन जय हरी घालता इमानदारीने सांगा. घरचे नाही विचारित घरचे दार त्यांचं सोडा बारके बारके पोरं सुद्धा नाही विचारित इतकी आपण स्वतःची बेइज्जती करून घेतो. काय आयुष्य कळालं नाही का आयुष्याचा नाश होतोय की म्हणून सावधान. शुद्ध आहार पवित्र विहार शुद्ध विचार आणि शुद्ध कर्म असे जर पद्धतीने आपण आपलं जीवन व्यतीत करू भगवंताला दया आल्याशिवाय राहत नाही. दया घन आहे तो भक्त वत्सल आहे कृपा निधान आहे कृपावंत आहे करुणावंत आहे म्हणून फक्त भगवंताला शरण जायचंय माणूस म्हणून राहायचंय. गाद्या कुत्र्यासारखं नको गटारात लोळायचं नाही. तसं नाही आपल्याला शोभत. आपण माणसं आहे ना दोन पायाचे तर माणसाच्याच पंक्तीत बसलं पाहिजे. कितीही भूक लागली तरी बैल कधी कोल्ह्याच्या लांडग्याच्या वाघाच्या सिंहाच्या पंक्तीत बसत म्हणजे मांस खात नाही. मरायला टेकलं तरी बैल कधी मांस खात कोण म्हणा ना बैल तुमचा भाऊ आहे का. कितीही भुकेनं व्याकुळ झाला तरी बैल कधी मांस खात नाही. मरावं लागलं तरी हरकत नाही तरी वाघ कधी गवत खात नाही. वाघ बैलाच्या पंक्तीला नाहीये आणि बैल वाघाच्या पंक्तीला नाही. माणूस दोन्ही पंक्तीला बसतो. ही शोकांती काय म्हणून तुकोबरांना सांगावं लागतंय नका करुणाश आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश म्हणून इथून पुढे तरी मागे झाले पाहू नका. पुढे जामीन आहे तुका नाही तर मागे तर तुझी चिंता त्याची सर्व आहे. मग काही काळजी करायचं कामच नाही. जो माझं होय अनन्य शरण त्याचे निवारिणी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीच येऊ. फक्त विश्वास फार महत्वाचा आहे. तितका विश्वास ठेवून जर तुम्ही त्याचं चिंतन केलं ना साधलंच म्हणून समजा. कसं करायचंय नामचिंतन संप्रदाय कोण शेजारी काय म्हणाल भावकी काय म्हणाल गल्लीतलेच नाही बाजूला तर ते काही नाही. ते फक्त तुम्ही गेले ना तर हे राम म्हणाल बाकी काही नाही म्हणाल. घ्या हातवर सरळ असे नका दाखव. मी दर्शन बंद आहे माहिती सगळ्यांना. काम चालू आहे पांडुरंगाच्या मंदिरातलं गाभाऱ्यातलं माहित आहे म्हणून आता काय आपल्याला तिथं जाऊन दर्शन करता यायचंय. मानस दर्शन घेऊ मानस इथून चलो पंढरपूर चंद्रभागेमध्ये स्नान करूया पुंडलिकरायाचं दर्शन घेऊ. दर्शन बारीला लागू पुढे सरकू गरुड खांबाला आलिंगन देऊ. गरुड खांबाच्या पुढे निघालो उजवीकडे वळालो पुन्हा आपण डावीकडे वळतो. वेदाला वंदन करतो सामदेवाच्या चरणावर नतमस्तक झालो. तुकोबरांच्या चरणावर वंदन केलं पुढे सरकलो. चांदीच्या बकऱ्यावर दिव्य मंत्र पाहिला. ओम षडगुण ऐश्वर्य संपन्न भाग्यवंत अहो रमाकांत श्री विठ्ठला तो दिव्य मंत्र उच्चारला आणि गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. राजा सुकुमार मदनाचा पुतळा तो विटेवर पाहिला. ती सुंदर असणारी विटेवर असणारी समचरण ते पिवळा पितांबर कमरेवर हात ठेवलेले तुळशीची माळा गळ्यामध्ये आहे. मकराकार कुंडल आहे. गोपीचंदन तिलक लावलेला मस्तकावर शिवशंकराला धारण केलेल्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक झालो आणि अंतकरणातून एकच टाहो फुटला विठोबा.
झालंय ना? भजन केलंय, व्यवस्थित पांडुरंगाचं चिंतन केलंय, छान भजन झालंय. मग घ्या हात खाली. केव्हाचे घेतले ना ताई? एवढा वेळ असते वे? हातवर घ्या, हातवर. आता राहू दे, मी पहिलं सांगत होते. असं आहे बघा आपलं. म्हणून येतात ते करावे देवाचे चिंतन, करून या मना शुद्ध भावे. सगळ्यांच्या पाया माझे दंडवता, फुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबराय म्हणतात, ज्या प्रपंचात, ज्या व्यवहारात, ज्या धंद्यात फायदा होतो तो धंदा करा रे. असं काही शिकवावं लागतं तुम्हाला नाही. जे बी पेरलं आणि चांगलं उत्पादन निघालं, पुढच्या वर्षी ते बी पेराच हे सांगावं लागतं का? नाही. आणि जे बियाणं पेरलं पण उत्पादनच निघालं नाही, पुन्हा तेच बियाणं आणता का त्या कंपनीचं? काय मावशे हो गेलं काय? पुन्हा आणता का ते? जो धंदा टाकला आणि गल्लात भरणं, प्रॉफिट तर सोडा, मुद्दल पण निघणं, करता का तो धंदा पुन्हा पुढं? नाही. जो धंदा चालत नाही त्याच्या नादी लागत नाही, पण ज्या धंद्यात नफा आहे तो करा हे सांगावं लागत नाही. हे जसं मध्ये परमात्मा रूप तुम्हाला होता येतं. हा, देव म्हणता देवाची होती होता होईचे होता येतं, हे शक्य आहे. सच्चिदानंद पदवी आपल्याला प्राप्त करतात. आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार भगवान परमात्म्याने दिलाय. एवढं सगळं शक्य आहे, पण आता हे सांगावं लागतं का? इतका मोठा फायदा आहे की तुम्हाला सुखाच्या सागरात राहता येईल. इतकुशा सुखासाठी काय लांब चावले, रात्रंदिवस सुखासाठी तळमळ करायला लागले. तुम्हाला अखंड आणि अख्खं सुखच सुख इतकं द्यायला तयार आहे. आता फक्त तुम्हाला चिंतन केलं पाहिजे. एवढा सोपा मार्ग सांगितला, याच्यात इतका मोठा फायदा आहे. मग फायदा जिथं सांगितलं ते करा, हे काही सांगायची गरज आहे का? अभंगाचा अंतिम चरण. तुका म्हणेत होय तो व्यापार, तुका म्हणेत होय तो व्यापार, होय तो भाजीची गड्डे घ्यायला गेले तरी 3दा तपासून पाहते. आणि ती नोट देताना सुद्धा 4 वेळा. जी कडक नोट आहे ती भले 10 रुपयाची आहे आणि जुनी झालेली पण 10 रुपयाची, तरी कोरी 10ची नोट देऊ वाटत नाही. इतके तुम्ही हुशार आहे. हा, तुम्हाला काय सांगायची गरज आहे? तुका म्हणे हित होय तो व्यापार असो, यथामती यथावकाश. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या ठिकाणी तुकोबरायांच्या वाणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गुणवान महाराज मंडळी, इकडे उभ्या असलेल्या माझ्या माता भगिनी, नारी शक्ती, आदिशक्ती, मुक्ताबाईंच्या चरणावर वंदन.
पखवाजवादक कृष्णा महाराजजी, सिस्टम धारक आपण सर्व श्रोते सज्जन, आपल्या गावचं प्रथम नागरिकत्व असलेल्या ताईसाहेब, निकमताई, निकमसाहेब परिवार, तुम्ही सर्व सप्त कमिटी, गावकरी, पंचक्रोशीतून आलेले भाविक मंडळ, झालेली सेवा पंढरीनाथांच्या आईसाहेब रुक्मिणी मातेच्या तसेच ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी समर्पित. बोलण्याच्या ओघात अनावधानाने एखादा चुकीचा शब्द केला असेल ना तरी बालक बोबडा बोली किंवा कुणवी चुका पावली ते चुकरोणी मावळी जे जेवी या न्यायाप्रमाणे आपण क्षमा कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देते. संस्थांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी आज हबप मनीषाताई बिडाईत भागवताचार्य संभाजीनगर यांनी या ठिकाणी अत्यंत सुंदर असं जाहीर कीर्तन या ठिकाणी केलं आणि आजच्या या कीर्तनरूपी सेवेचं तिसरं पुष्प या ठिकाणी गुंफित असताना त्यांनी जवळपास आपल्या रसाळ वाणीद्वारे आणि प्रसंगी कठोर पण बोलून या ठिकाणी विनोदात्मक दृष्टीतून आपल्यावर या ठिकाणी आमच्या गावातील जे श्रोते आहेत, या ठिकाणी बसलेले भक्त मंडळी, श्रोते मंडळी यांना आपण अत्यंत सुंदर शब्दात असं या ठिकाणी प्रबोधन केलं, समाज जागृतीसारखं या ठिकाणी आपल्या अमृतमय शब्द या ठिकाणी ऐकायला मिळाले. त्याबद्दल आमच्या विठ्ठल रुक्मिणी संस्थांच्या ट्रस्टच्या वतीनं, आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी ताईंचं खूप खूप अभिनंदन करतो. तसंच यानंतर या कीर्तनाचे जे सेवेकरी आहेत, ज्यांनी हे कीर्तन या ठिकाणी आणलं, म्हणजे ताईंना या ठिकाणी निमंत्रित केलं, त्या आमच्या गावाच्या प्रथम नागरिक, आमच्या गावाच्या भाग्यविधात्या सौ सविताताई निकम व त्यांचे पती प्रशासकीय अधिकारी दिलीपरावजी निकम साहेब यांच्या या दाम्पत्यानं या ठिकाणी हे कीर्तन या ठिकाणी आणलं आणि आमच्या ग्रामस्थांना त्या श्रवणाचा अमोल असा लाभ मिळाला. यानंतर उद्या ताईंचे हबप मनीषा ताई यांचे पती सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदला पंचायत समितीला कार्यरत आहेत, पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं या ठिकाणी दिलीपरावजी निकम साहेब पंचायत समिती आपल्या जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी त्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करीत आहेत.